ही थेट दृश्य यावेळी उद्धव ठाकरे आता सध्या कांदिवलीमध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे जितक्याही शाखा या परिसरात आहेत त्या मुंबईतील सगळ्या शाखांना आता स्वतः उद्धव ठाकरे जाऊन भेट देत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधतात। पदाधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम स्वतः उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्याच क्रमात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने देखील जोरदार तयारी पाहायला मिळते। एकीकडे वांद्रे पश्चिम मध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय, तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व शाखांना स्वतः उद्धव ठाकरे हे भेट देत आहेत, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत, त्यांना मार्गदर्शन देत आहेत। वर्षानंतर प्रथमच आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं या भूमीला चरण स्पर्श झालेले आहेत। समतानगर सर्ववासियांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। पण स्टेजवरून खाली निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहेत आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची झंझावत संपूर्ण मुंबई नाही महाराष्ट्रामध्ये चालू आहे। त्याच्यामुळे सर्वांचे धाबे दणाणलेले आहेत। परंतु साहेब तुम्हाला आज सांगतो, आपण या समतानगर सर्वामध्ये जे पाय ठेवलेले आहेत संपूर्ण इथे शिवसैनिक राहतात, कट्टर शिवसैनिक राहतात। स्वर्गीय अशोकजी सावंत यांनी मानलेलं हे संपूर्ण संकुल याला आपण आलात, खरोखर आम्ही खूप एकदम आम्हाला भारावून गेलेलो आहे। परंतु साहेब एवढंच सांगतो की 2-3 काही एक मुद्दे आहेत। एक MIT बद्दलचे आहेत, ती बहुला सर्वांमध्ये काही मोठे मोठे विषय आहेत कॉर्पस किंवा या विषयावरती। फक्त माझी एवढी विनंती आहे साहेब, निवडून तर आपण ठोकून इथे येणार, इथे योगेश भोईर माधुरी भोईर नाही, इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल उभी आहे आणि मशाल ही पेटणारच पेटणार। किती आले किती गेले, गेले ते कावळे आणि राहिले ते यांना पाणीपत केल्याशिवाय फक्त एवढं सांगतो की त्यांचे जे मुद्दे आहेत 10 दिवसानंतर साहेब आपण न विसरता मी आपल्याकडे त्यांचे डेलिगेट्स घेऊन येईन। त्यांचा विषय दिलीप ठक्कर आणि अमित ठक्कर यांच्या समोर बसून त्यांच्या समोर बसून मार्गी लावा ही तुमच्याकडे एक विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। आता इथे आवाज आलाच पाहिजे। किती वर्षानंतर या विभागाला कल्पना नाही, पण शाखा होती आपली आणि साहजिकच संतानगर म्हटल्यानंतर अशोक सावंत त्यावेळेपासून या विभागाची आणि शिवसेनेची जी काही नाळ जोडलेली आहे ते आज तिथे घडते। आणि मला आठवत आहे की या प्रकल्पाला सुरुवात करण्यापासून आतापर्यंत तुम्ही सर्वजण शिवसेनेच्या भरोशावर केला। तेव्हा अशोक सावंतांनी पाठपुरावा केला, पुढे काय झालं तुम्हालाही कल्पना आहे। त्याच्यानंतर योगेश आणि या दोघेही मला येऊन भेटत असतात आणि सांगत असतात। बाकी विषय हे आहेतच। आजची प्रेस कॉन्फरन्स पण तुम्ही पाहिली असाल, त्याच्याबद्दल मी बोलेनच, पण तुम्हाला मी वचन देतो की बिल्डर कोणी असो त्याचं कान पकडून तुमच्या मागण्या तुम्ही निर्देशन, कारण आपला शिवसैनिकाचा एक खाके आहे, आधी कानावर टाकायचं, नाही ऐकलं तर
कानाखाली मारायची आधी कानावर मग कानाखाली कानाखाली असं आपल्या शिवसैनिकाचं खाते आहे, तर तुम्ही त्याची काळजी करू नका. आज इथे आल्यानंतर मी वरती बघतोय टोपी घातली तर टोपी पडेल असे बिल्डिंग आणि असंच सगळीकडे टॉवरचं उभं राहायला लागलं. त्याच्यामध्ये आता आपली माणसं किती, बाहेर येणारी माणसं किती, तरी देखील आपण एक मुंबईकर या नात्याने एकत्र राहतो. आता आपल्यामध्ये जे इंग्लिश कॉमेंटचा प्रकार सुरू झालेला आहे तो पहिला म्हणजे हिंदू मुस्लिम, मग मराठी अमराठी. आता मी तुमच्या समोर उभा आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला सांगायचं मी कुठे याचा भेदभाव केला होता का? आणि आपण जी काय कामं केलेली आहे ते आपणच केलेली आहे. गेल्या 5-50 वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 25 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात तुम्ही सोपवलेली आहात आणि आपण आपल्या परीने त्याच्या संयुक्त सोनं केलेलं. काल जो काही त्यांचा काय सगळ्यात भेसळयुक्त मेळावा झाला असं म्हणतात वरळीला, त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं लक्षात असेल आहे की कल्पना नाही, काही वर्षांपूर्वी, हे 2-3 वर्षांपूर्वी पंतप्रधान मुंबईत आले होते. तेव्हा आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत फेऱ्या 92,000 कोटी होत्या. बरोबर होती 92,000 कोटी. म्हणजे त्या 650 कोटीच्या किमतीचा आतापर्यंत होता 2012ला 92,000 कोटीचा त्रस्त झाला. मग पंतप्रधान आले आणि त्यांनी एक वाक्य बोलून गेले, बँक पैसा रक्कम विकास नाही होत आहे जी सगळा बँकेचा पैसा काढावा. आणि काल मुख्यमंत्री ते म्हणाले की ठेवी काही चाटायचे आहेत. मग तुम्ही मुख्यमंत्री असायचे काय बोलताय, कोणाची चर्चा देतो तुम्ही? या ज्या काही ठेवी सगळ्या ठेवल्या त्या मुंबईकरांच्या विकासासाठी ठेवलं, त्याच्यात आपण तो पोस्टल ग्रोथ केले तो आपण केले. मी जे म्हणतोय भाजपला माझं आव्हान आहे, म्हणजे तर सोडा आता जरा समजच नाही मुंबईची केलेल्या कामांबद्दल बोला. ते हिंदू मुस्लिम ठीक आहे, पण केलेली कामं आम्ही तसे तर होर्डिंग लावले की हो हे आम्ही केलं तसं तुम्ही सांगा ना. पण त्यांच्या होर्डिंगवरती नाही आपण केलेली कामं. मग या थोडीशी गंमत केली की आम्ही कोणती कामं केली, आम्ही शुल्लक कामं केलेली आहेत. आम्ही करोनामध्ये जे काय काम केलं ते मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झालं. पण त्यांच्या लेखी जर काही शिल्लक असेल तर ते शिल्लक काम केलं. पोस्टलवरचं काम शिल्लक काम आम्ही केलं असं त्यांना वाटलं. मध्यवर्तींना धरण बांधलं, शाळांचं अपग्रेडेशन केलं, हॉस्पिटल्स बांधली, आरोग्य सेवा सुधारली, शाळा सुधारल्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. या भाजपच्या लेखी शिल्लक आहे त्याचं कसं श्रेय घेतात. पण मोदीजींनी जे केलं आणि त्यांचंच म्हणणं आहे, माझं नाही हे वाक्य की ऐसा लगता म्हणजे भगवान या गेल्या आहे. मग असं जर असेल तर मोदीजींनी काय केलं, कैलास पर्वत बांधला, स्वर्गातलं गंगा आपल्यासाठी आणलेली आहे, अरबी समुद्र तयार केलेलं आहे. हे काय वाटेल त्याचं वाटेल ते सगळे घेत आहे. कारण ह्यांना काय केलं हे सांगितलं काय राहिलं नाही. आपण केलेली कामं ठसठशीतपणाने जनतेच्या समोर आहेत की नाहीये. आणि म्हणून आज मी हक्काने तुमच्याकडे पुन्हा न्याय मागायला लागलो. कारण न्यायालयात न्याय मागतोय, कधी मिळेल देव जाणं, पण माझं जनता न्यायालय आहे आणि त्या न्यायालयासाठी मी आलो. मी आहे जबाबदारी माझी आहे. विश्वास आहे की नाहीये? त्या विजयाची जबाबदारी तुम्ही घेणार. आणि परत एकदा सांगतो, या विकासामध्ये ज्या काही उमेदवार आहेत असतील, ज्या काही त्रुटी असतील, योगेश जिंकल्यानंतर येच आणि तिच्या फेडरेशनचे तुम्ही सगळे लोक आहेत, या एक 2-4 लोक तुम्ही या, मला सांगा काय राहिले नाही. बिल्डर कोणी असो त्याला आपण सरळ करून तुमच्या मागण्या मान्य करून दिल्याचं पुढे जातो आहे. या विजयाची जबाबदारी परत एकदा तुमच्याशी सोबतो. आणि मुंबईतील ठेवी मुंबईकरांच्या विकासासाठीच आहेत असं महत्त्वाचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले. मुंबईतील ठेवी मुंबईकरांच्या विकासासाठी असून मुंबईत मराठी महापौरच होणार असं पुनरुच्चार देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवले. तर कांदिवलीत उद्धव ठाकरे
यावेळी खरं तर शाखेला भेट देण्यासाठी दाखल झालेले आहेत, उपस्थित आहेत. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, संबोधित करण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.